नवरा बायको या आपल्या गाडीचे दोन चाक, त्यातून एक चाक तुम्ही सांगा आयुष्य पूर्ण नवरा बायको सोबत कधी जगणार आहेत का? नाही ना. कोणीतरी आपला जो पार्टनर आहे तो कोणीतरी पहिल्यांदा जाणारच आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला भक्कम राहावंच लागतं. मला थोडासा आता एक पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतं ताई, तुमची परमिशन असेल तर. नक्की. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर पर्यटन, भटकंती, विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नवरात्र उत्सवानिमित्त आपण नवदुर्गा नवशक्ती ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण अशा स्त्रियांना भेटत आहोत की ज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या भूमिका पार पाडत आहेत आणि त्यातून सुद्धा त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केलेली आहे. खरं तर जीवनामध्ये चढउतार हे येतच असतात आणि या गोष्टीला कोणी सुटलेलं नाही आहे. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, पण तरीसुद्धा या प्रॉब्लेममधून वाट काढत जेव्हा अजून परिस्थिती चिघळते आणि जेव्हा सिंगल पॅरेंट लागतं, अशा वेळेस एखादी स्त्री जिद्दीने उभी राहते आणि ती स्वतः सगळी जबाबदारी स्वीकारून कुटुंबाची, घराची, आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळत ती पुढे येते आणि स्वतःला घडवते. तर आज आपण एका अशाच जिद्दी स्त्रीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे अनिला चौधरी. उज्ज्वल कला मंचच्या व्यवस्थापिका अनिला चौधरी यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आलेल्या कोणत्याही वाईट परिस्थितीला तोंड देत उभं राहणारं आणि दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात पुढे करत हसतमुख असणारं एक व्यक्तिमत्व. वयाच्या 38व्या वर्षी वैधव्य येऊन सुद्धा खंबीरपणे 3 मुलींची जबाबदारी सांभाळत मुलींना मोठं केलं, शिक्षण दिलं. आज या तिन्ही मुली मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. आज विधवा असून सुद्धा आपल्या मुलीचं विधिवत कन्यादान आणि पुण्यवचन करून समाजापुढे त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला. शिवाय याच एनजीओतर्फे निराधार विधवा महिलांसाठी गेली अनेक वर्ष त्या काम करत आहेत. उज्ज्वल कला मंच हे एक सांस्कृतिक मंडळ असून या मंडळातर्फे आपल्या संस्कृतीचा वारसा जपत मंगळागौरसारखे अनेक कार्यक्रम त्या लग्न, बारसं, डोहाळे जेवण, पूजा यांसारख्या कार्यक्रमांमध्ये करत असतात आणि आपल्या संस्कृतीला त्या जपत आहेत. आज अनेक मराठी मालिकांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग तुम्हाला दिसेल. नमस्कार ताई, हितगुज तुमच्याशी मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि विद्याताईंचं सिद्धी क्रिएशन माझी नऊवारी हे ब्रँड आहे, त्यातर्फे हे सुंदरचं गिफ्ट आहे तुम्हाला त्यांच्यातर्फे. थँक्यू. तुम्ही हवं तर पाहू शकता. हो, नक्की. आणि कलश साडी आहे ही आणि नवजात बाळापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत पारंपरिक पद्धतीचे सर्व कपडे त्या कस्टमाइज करून देतात. वा, छान, सुंदर. थँक्यू सिद्धी कलेक्शनसाठी. धन्यवाद. ताई, तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेले ना, खरंच मी त्याच वेळेस खूप इम्प्रेस झालेले. मला ना तुमच्या या पूर्ण प्रवासाबद्दल थोडक्यात अगदी जाणून घ्यायचं होतं. तुमचा प्रवास कसा कसा घडत गेला? प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की एक वयात आल्यावर संसार, लग्नात संसार. तसंच माझंही होतं आणि माझ्या संसारात मला 3 मुली आणि माझे मिस्टर रेल्वेत कामाला. परंतु लग्नाच्या 18 वर्षांनी माझ्या मिस्टरांचं देहांत झाला. त्यानंतर माझ्यावर असा आघात कोसळला की मला 3 मुली, परंतु माझ्या मुली लहानच होत्या. छोटी मुलगी 10 वर्षाची, 2 नंबरची मुलगी 13 वर्षाची आणि सर्वात मोठी 16 वर्षाची. 3 मुली आणि नवऱ्याशिवाय आयुष्य आणि वडिलांशिवाय मुली कशा वागवणं माझ्या डोक्यावर खरोखर एवढा मोठा हे होतं की कसं करू, पुढे कसं करू. परंतु मला स्वतःही मी शिकली आणि मुलींनी मला सपोर्ट केला की मम्मी काही नाही, जगामध्ये बघा भरपूर असतं. आम्ही तरी 3 मुली तुझ्यासोबत होतो, परंतु शहीद झालेल्या लोकांना बघताय की काल लग्न झालं, महिन्यांनी नवरा गेला, त्या महिलेने काय करायचं हे माझ्या मुलींनी मला सांगितलं. त्याच्यामुळे मी थोडीशी खंबीर झाली. माझा फॅमिली म्हणजे माझ्या सासरची लोक खरंच छान, त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी पुढे पुढे मुलींचं शिक्षण चांगलं केलं. शिक्षण करून माझी मोठी मुलगी ॲक्सेंचर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहे. 2 नंबरची मुलगी दुबईला एका चांगल्या पोस्टवर आहे. छोटी मुलगी कतार एअरलाईन्सला एअर होस्टेस आहे. अशा चांगल्या हुद्द्यावर माझ्या 3घी मुली आज नोकरी करत आहेत. पण मुलींना माझं कौतुक वाटते एवढंच की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मी तू कशी राहत होती, साधी सरळ, पण आता तू मुली सांगतात मला की मम्मी असं राहायचं, असं राहायचं. कारण मुलींनाही आवडतं ना की आपल्या मम्मीने चांगलं राहा. म्हणून माझ्या मुलींनी मला शिकवलं की कसं राहायचं. एवढंच मी बोलीन. आणि म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या मुलींकडून पण शिकलात, म्हणजे असं वयाचं बंधन नाही, तुम्ही ज्यांच्याकडून जे जे शिकण्यासारखं आहे ते तुम्ही शिकत जाता, म्हणून आज इथपर्यंत आहे. उज्ज्वल कला मंचची नेमकी सुरुवात
कशी झाली आणि म्हणजे हेच का म्हणजे मंगळागौरचे कार्यक्रम आणि ह्याच सर्व गोष्टींमधून आपलं स्वतःचं काहीतरी करिअर असावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची कशी तयारी केली? उज्ज्वल कलामंचाबद्दल तुम्ही बोललात, तर जसं मी तुम्हाला म्हटलं, की माझा प्रवास, मी विधवा झाली, माझ्या पुढे 3 मुली होत्या. परंतु समाज आहे ना, विधवा महिलांना कमी लेखतो. कुठे हळदी-कुंकू असलं, की त्या महिलांना घेत नाहीत. कुठे काही कार्य चांगलं असलं, की त्या महिलांना घेत नाही. तुम्ही बघाल, की त्याविषयी बोलताना माझा आवाज जड झाला. कारण त्यातून मी गेली आहे. तर मला असं वाटलं, की मी जर काहीतरी व्यवस्थित केलं, तर माझ्यासारख्या अशा अनेक महिलांना काहीतरी करता येईल. म्हणून मी विचार केला, की आपण मंगळागौर हा ग्रुप तयार करू आणि त्यातून काहीतरी अशा महिलांना शिकवू, की जसं मी स्वतः लहानपणी खेळलेली आहे. आमच्या वयाचा आज मी 60 प्लस झालेली आहे. परंतु असं मला वाटलं, की आपल्याबरोबर मी विडा उचलला, की मंगळागौर खेळीन. पण घरातून सहसा त्या महिलेला साथ नाही मिळत. तर मी असं म्हटलं ना, की असं मी सर्वांना दाखवून दिलंय, की प्रत्येक महिलेचं मन असतं. प्रत्येक महिलेला मन आहे, तर तिला तिची काही कला जोपासायची असेल, तर जोपासू द्या ना. म्हणून मी उज्ज्वल कलामंच माझं माहेरचं नाव उज्ज्वला आहे. म्हणून मी उज्ज्वल कलामंच ह्या नावाने ही संस्था स्थापन करून आज 21 वर्ष झाली या संस्थेला आणि माझ्या ह्या ग्रुपमध्ये अनेक महिला, मुली कार्यरत आहेत, कार्यक्रम करतात आणि आम्ही ह्या आणखीन एक सांगायचं म्हणजे ह्या उज्ज्वल कलामंचामधून जे आम्हाला मानधन मिळतं, या माझ्या सर्व मुलींची मला सपोर्ट आहे. माझ्या स्वतःच्या मुली नसून या उज्ज्वल कलामंचाच्या मुलींनी मला सपोर्ट केला आणि आम्ही त्या पैशामधून 50% रक्कम विधवा महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतो. शाळेच्या जी मुलं आहेत त्यांच्या फीसाठी त्यांना मदत करतो आणि आता आमच्याकडे 5 मुलं आहेत. त्या 5 मुलांना दर महिना कोणाला 500 कोणाला 1000 अशी रक्कम आम्ही दर महिना त्यांना देऊन विधवा महिलांचं काहीतरी सार्थक करत आहोत. पण अनिलाताई तुम्ही आता बोलताना अगदी सहजपणे या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय. म्हणजे हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा गुण आहे, की तुम्हाला ते प्रॉब्लेम्स कदाचित दिसत नाहीयेत आणि तुम्ही त्यातलं सगळं सकारात्मकता शोधताय. पण असं नसेल ना, म्हणजे कितीतरी अडचणी आल्या असतील तुम्हाला, जेव्हा तुम्ही हे उज्ज्वल कलामंच निर्माण केला आणि तुमच्याचसारख्या अनेक जणींना तुम्ही शोधलं. मला हे जाणून घ्यायला आवडेल, की नेमक्या अडचणी कशा होत्या आणि त्या अडचणींवर तुम्ही मात कशी केली? हो, बरोबर बोललात तुम्ही. खरंच आहे. जेव्हा माझ्या मिस्टरांचं असं झाल्यानंतर मी एस-सी-ओ झाली. म्हणजे मिस्टरांनीच फॉर्म भरला होता आणि महिन्याने मला एस-सी-ओची पदवीसाठी पोलीस स्टेशनमधून बोलावणं आलं. मी गेली, तर त्यांनी मला सांगितलं असं-असं आहे. तर म्हटलं ठीक आहे. सुरुवात होती. एस-सी-ओ विशेष कार्यकारी अधिकारी. म्हटलं नुसतं पद घेऊन काय उपयोग ना, त्याच्यासोबत आपण समाजसेवा करावी असा विडा उचलला आणि महिला उत्कर्ष समिती म्हणून एक NGO स्थापन केला विधवा महिलांसाठी. त्यातून कोणत्याही संस्थेमधून नसतं, सांस्कृतिक कार्यक्रम वेगळे, मेडिकल शिबिर वेगळं, त्याच्यामधून मी उज्ज्वल कलामंच पण रजिस्टर संस्था माझी महिला उत्कर्ष समिती NGO ही रजिस्टर आहे आणि त्याच्या अंतर्गत उज्ज्वल कलामंच आहे. जसं म्हणालात तसं बरोबर. मी जेव्हा महिला उत्कर्ष समिती NGO स्थापन केला, त्यावेळेला अनेक आजूबाजूच्या महिलांना मी सांगितलं, की आपण महिला मंडळ ओपन करू, याल का? अक्षरशः त्यांच्या पुरुषांनी सांगितलं, "नाही, नाही, आता ती रिकामी आहे ना, म्हणून ती तुम्हाला बोलवते. आता तू जाऊ नको त्याच्यात." अशा महिला करत होत्या. पण आज ह्या वेळेस तुम्हाला सांगू कमीत कमी 700 ते 800 महिला माझ्यासोबत आहेत. अरे बाप! आता स्वतःहून येत आहेत, की आम्हाला तुमच्यासोबत यायचंय. मला तुमच्यासोबत घ्या. महिला मंडळामध्ये घ्या, उज्ज्वल कलामंचामध्ये घ्या. अशा करून स्वतःहून येत आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं, उज्ज्वल कलामंच म्हटलं तर कार्यक्रम करतो, मंगळागौर आहेत, त्याला जागा लागते आणि आपलं ऑफिस स्वतःचं आहे सहार वेअरहाऊसला. ते छोटंसं आहे, 8 बाय 8चं आहे. परंतु सहारमध्ये एक शाखा आहे, शिवसेना ऑफिस, वार्ड नंबर 86. त्या शिवसेना शाखेवाल्यांनी, शाखा ज्यांच्या हातात आहे त्यांनी आम्हाला ती विनामूल्य ओपन करून दिलेली आहे. तुम्हाला कधीही तिथे कार्यक्रम, प्रॅक्टिस काही करायचं तर करू शकता. त्याबद्दल मी शिवसेनेची खरोखर आभारी आहे. अशी शाखा कुठेही मिळणार नाही. तर माझ्या महिला आम्ही तिथे प्रॅक्टिस करतो. नक्कीच. म्हणजे असे जर मदत करणारे आपल्याला मदतनीस असतील, तर मला वाटतं कुठलीच स्त्री मागे राहणार नाही. अशीच मदत असू दे प्रत्येक स्त्रीला. मला थोडंसं आता एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो ताई, तुमची परमिशन असेल तर. नक्की. म्हणजे ही गोष्ट खूप जाणवते अगदी पहिल्यापासून, की जेव्हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातून तिचा आधारच हरवतो, म्हणजे पती असो, भाऊ असो, कोणी, की जी त्याच्यावर
अवलंबून आहे आणि अचानक तो आधार निघून जातो, तेव्हा ती स्त्री खचते. आणि ह्या परिस्थितीतून तुम्ही गेलायत. त्यावेळेस तुमची मनस्थिती नक्कीच वाईट होती. पण ह्या मनस्थितीतून तुम्ही कशा बाहेर आलात? आणि दुसरी गोष्ट की तुम्ही अशा स्त्रियांना ज्यांच्यावर अशी परिस्थिती ओढावली आहे किंवा प्रत्येक फक्त स्त्रीच नाही, प्रत्येक पुरुषाला सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून काही सांगावसं वाटतं? जसं आता तुम्ही म्हणालात ना, की असं महिलांवर जेव्हा आघात कोसळतो, तेव्हा त्या महिला काय करतात आणि मी काय केलं? तर असतं दुःख हे प्रत्येकालाच आहे, कोणाकोणाचं वेगवेगळं असतं. जसं नवऱ्याचं आहे, मुलाचं आहे, वडिलांचं आहे, बाबाचं असं वेगवेगळं असतं, आईचं असतं. कोण कोण आईबरोबरही किती क्लोज असतं, असं प्रत्येकाचं आहे. आणि जसं नवरा बायको हे आपल्या गाडीचे 2 चाकं. त्यातून एक चाक तुम्ही सांगा, आयुष्य पूर्ण नवरा बायको सोबत कधी जगणार आहेत का? नाही ना. कोणीतरी आपला जो पार्टनर आहे, तो कोणीतरी पहिल्यांदा जाणारच आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला भक्कम राहावंच लागतं. परंतु पुरुष गेला तर बाई राहू शकते, पण बाई गेली ना तर पुरुष नाही राहू शकत. आणि आणखीन एक मी तुम्हाला तुम्हाला कसं पटतं ह्यात ॲड करायचं का नाही ते तुम्ही बघा. पुरुष जर गेला तर त्या बाईला आजूबाजूच्या शेजारच्या महिला येतात आणि त्या म्हणतील की दे तुझ्या मुलांसाठी मी कुकर लावून देते, एखादी भाजी करून देते, करेल. तुम्ही सांगा जर तो एकटा पुरुष असेल तर कोण स्त्री येतील का? नाही ना. मग तो पुरुष दुसरं लग्न करतो करतो ना. पण समाज त्याच्याही विरोधात आहे. समाज म्हणतो आहे त्या पुरुषाने कसं काय लग्न केलं? अरे पण हा छोटा जो विषय आहे त्याला थोडंसं हे करा ना. कोण येईल का? त्याची बायको वारली तर त्याला कोण मदतीला येणार नाही. कारण समाजच त्याला मान्यता देत नाही. आणखीन एक, जेव्हा महिला अशा आहेत, त्यांना मी सांगते की तुम्ही रडायचं नाही. काम करा. आपण रडून ते परत येणार आहेत का? नाही ना. मग रडायचं नाही. आपल्याला सक्षम व्हावंच लागेल. कारण त्या मुलांसाठी. मुलांचं पोट भरणं गरज आहे. मुलांना उपाशी नाही ठेवायचंय. मुलांचं शिक्षण करायचंय. आणि मी म्हणते पोटावर जसं शासनाने रेशन फुकट दिलेलं आहे, कमी पैशात आहे. पण मी विधवा महिलांना सांगेन, की तुम्ही मुलांच्या शिक्षणाकडे भार द्या. जेवण तर तुम्ही भिकारी म्हणून उसनं मागून आणून खाऊ शकता. कुठे हॉटेलच्या बाहेर उभं राहिलं तर देतील पोळी भाजी. पण शिक्षण कुठेही विकतच मिळतं, फुकट मिळत नाही. मग त्याच्यासाठी पैसा खर्च करा आणि त्याला मुलांच्या शिक्षणाकडे भार द्या. तरच तुम्ही सक्षम होऊ शकता आणि मुलंही सक्षम होऊ शकतात. ग्रेट. खरंच म्हणजे ऐकून मी निःशब्द झाली आहे खरं तर. पण हा आत्मविश्वास मला वाटतं इतक्या वर्षाच्या तुमच्या अनुभवाने तुमच्याकडे आला आणि आज या अनुभवाने तुम्ही कितीतरी जणांना उभं करताय. ग्रेट. अर्थात आता तुमचं 60च्या वरती वय आहे, तरी सुद्धा या वयामध्ये तुमचे बरेच उपक्रम चालू असतात आणि तुम्ही YouTubeमध्ये सुद्धा आहात. शिवाय तुम्ही मंगळागौर, बाळसं या संदर्भातले बरेचसे कार्यक्रम करतात. त्याचा एक डिटेल व्हिडिओ सुद्धा याच चॅनलवर आहे, तर तो तुम्ही बघू शकता. असे कार्यक्रम करत असताना YouTube आपण सुरू करावं आणि स्वतःचं चॅनल, Instaवर पेज, हे या वयात कसं काही सुचलं आणि त्यामागे काय तुमचा विचार होता? उज्ज्वल कलामंच Instagram, उज्ज्वल कलामंच YouTube, उज्ज्वल कलामंच Facebook. ही प्रेरणा माझी एक मैत्रीण रश्मी कदम हिने मला दिली. हिने हे मला सुरू करून दिलं. कारण जसं आता तुम्ही म्हणालात ह्या वयात हे कसं, तर थोडंसं जमत नाही. तर ह्या माझ्या मैत्रिणींनी मला साथ दिला. तेव्हा मी इथपर्यंत आली आणि हे सुरू केलंय. तर कार्यक्रम हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. मला वाटतं अशा मैत्रिणी आपल्या सोबतीला असायला हव्या, तर आपण काहीतरी वेगळं आणि छान असं क्रिएट करू शकतो. तुम्ही नक्कीच अनिलाताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे खूप छान कार्यक्रम असतात. दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्याची थोडक्यात मी झलक दाखवते. महाराष्ट्राची शान, नऊवारी लुगडी, आम्ही दोघी खेळतोय वंदन फुगडी. श्रावणाचा मास, ढगफुगखास, दुसऱ्या हरितला येते पूजेसाठी तुमचे विचार ऐकावे ना तेवढे कमी आहेत, पण आता मला राहवतच नाहीये. तुमच्या अनुभवावरून खरं मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. जर एका वाक्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला काही मेसेज द्यावासा वाटतो, तर तुम्ही काय द्याल? प्रत्येकाला माझं सांगणं एकच आहे, आनंदाने जगा आणि वर्तमानात जगा. हेच मला वाटतं नवदुर्गांकडून शिकण्यासारखं आहे. अशाच पुढे सुद्धा आपल्याला काही नवदुर्गा सापडतीलच. त्यांना या चॅनलद्वारे पुढे आणायचा माझा प्रयत्न आहे.
त्यामुळे माझ्या सोबत राहा. या ज्या गप्पा झाल्या आमच्या त्या खूप छान झाल्या आणि मला वाटतं खूप प्रेरणादायी ठरल्या. त्यामुळे त्यासाठी अनिलाताई तुमचं मनापासून एकदा मी आभार व्यक्त करते. तुम्ही वेळात वेळ काढून हा वेळ मला दिलात आणि या चॅनलसाठी जी मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.